बुलेटिनमध्ये सुरुवातीला गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। नंदुरबारच्या नवापूर शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली। नवापूर तालुक्यासह शेजारच्या गुजरात राज्यात होत असलेल्या पावसामुळे रंगावली धरण ओव्हरफ्लो झाले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धुळे शहरासह परिसरात रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मका, हरभरा तसंच कपाशी पिकांना मोठा फटका बसलाय। प्रशासनाकडून नुकसान भरपाईची आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचा फळबागांवर परिणाम झालाय। हळदीचं पीक उद्ध्वस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय। पंढरपूरच्या माढा तालुक्यातील वाकाव गावात 2500 लोक अडकले। गावाला चारही बाजूने पाण्याने वेढा घातलाय, त्यामुळे गावात मदत पोहोचवणंही अवघड झालंय। नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात पुरात वाहून गेलेला तरुण 10 दिवसांपासून बेपत्ता आहे। शोधकार्य थांबवण्यात आलं, मात्र प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं। हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाच्या 14 दरवाजांमधून 33,238 क्युसेकनं पूर्णा नदीपात्रात विसर्ग। येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। लातूर जिल्ह्यात नदी नाले आणि ओढ्यांना पूर, अनेक पूल गेले वाहून, शेती पिकंही पाण्याखाली। शेतात पाणी शिरल्यानं शेती निघाली खरडून। धुळे शहरासह परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय। मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं। हरभरा, गहू आणि मका पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुणे जिल्ह्यात यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय। पुणे जिल्ह्यात जून महिन्यापासून पावसाचा कहर पाहायला मिळाला। गेल्या 4 महिन्यात 672 मिलीमीटर पाऊस झालाय। आजही पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यातील शेत शिवारांना तर तलावाचं स्वरूप आलंय। पात्रूरचे शेतकरी भरत बोराडे यांच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करण्याची मागणी बोराडे यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आलाय। नांदूर हवेलीसह खामगाव दिंडी वस्तीलाही पाण्याचा वेढा बसलाय। ट्रॅक्टरचा वापर करत गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाड्यात 24 तासात 129 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 57 मंडळांत तर जालना जिल्ह्यातील 5 मंडळांत अतिवृष्टी झाली आहे। सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे तरड गावातील सुमारे 50 ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं, तर जवळपास 100 जनावरं रस्त्यावर आणून बांधण्याची वेळ ओढवली। शेतकऱ्यांनी मोहोळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात यावेळी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याचा पुलावरून घसरून मृत्यू झाला। कन्नड तालुक्यातील टाकळी शाहूमधील शेतकरी दूध घेऊन जाताना ते नदीत वाहून गेले। एनडीआरएफच्या पथकानं नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला। नाशिकच्या पूर्व भागात अतिवृष्टी झाली। चांदवडच्या वडगावमध्ये पाणी साचलं। पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सलग 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकं आडवी झालीत। पुराचं पाणी शेतात गेल्यानं कपाशी, मका, सोयाबीन यासह खरीप पिकं वाहून गेली आहेत। माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर असतानाही 15 रुपये घागर दरानं पाण्याची विक्री होते। जनावरांना खायला वैरणही मिळत नाहीये। महापुरामुळे सारा गावगाडा ठप्प पडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं। 1,16,000 शेतकऱ्यांची जवळपास 84,000 हेक्टरवरील पिकं अडचणीत आली आहेत। प्रामुख्यानं सोयाबीन, उडीद, कापूस, कांदा यासह इतरही पिकांचं नुकसान झालंय। बीड जिल्ह्यातील सांडस चिंचोलीत पुराच्या पाण्याचा वेढा बसलेला आहे। पाण्यात अडकलेल्या गर्भवती महिलेचे एनडीआरएफच्या टीमनं प्राण वाचवले। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। सततच्या पावसानं टंचाईग्रस्त मनमाडला दिलासा मिळाला आहे। शहराला पाणीपुरवठा करणारं वाघदरडी धरण ओव्हरफ्लो झालंय। मनमाडचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही महिने तरी मिटलाय। निफाडमध्ये खडक, माळेगावसह अनेक गावात मुसळधार पाऊस बरसला। शेतातले रस्ते पाण्याखाली गेलेत। पाण्यातूनच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चालवावा लागतोय। आमदार संजय गायकवाड नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। प्रशासनाला तात्काळ पंचनामा करण्याचे आदेशही दिले। उजनी धरणाच्या विसर्गात कपात करण्यात आली। भीमा नदीपात्रात आता 40,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत। पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे। जिल्ह्यातील 26 धरणांपैकी 17 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। जिल्ह्यातील 17 धरणं 100% भरली आहेत। धाराशिव जिल्ह्यातील सापनाई येथील शेतकऱ्यांनी आक्रोश केला। आत्महत्या करण्याशिवाय आता पर्याय नाही, सांगा तुम्ही जगावं की मरावं, चिखलात लोळून शेतकऱ्यांना हा आक्रोश केला।
लातूरच्या जळकोटमधील चेरा इथले अल्पभूधारक शेतकरी उत्तम माने यांनी गळफास घेत आत्महत्या केली। पावसामुळे 1 हेक्टर कोरडवाहू शेतीचं नुकसान झाल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। अतिवृष्टीमुळे राज्यात आता हा 5वा बळी आहे। लातूर जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। लातूर तालुक्यात सर्वाधिक 61.5 मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील तेरणा नदीच्या पुराचा उजनी गावाला फटका बसलाय। घरं दुकानं पाण्याखाली गेली आहेत। व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय। लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। सोलापूरच्या माढा आणि करमाळा तालुक्यात पूरस्थिती उद्भवली आहे। 3 तासात 80 लोकांना एनडीआरएफनं रेस्क्यू केलंय। अद्याप बचाव कार्य सुरू आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यात महापुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळते। सीना नदीचं पात्र अर्धा किलोमीटरनं वाढलंय। 16 गावांमध्ये सीना नदीचं पाणी शिरलंय। माढा तालुक्यात रेस्क्यू ऑपरेशनसाठी एअरलिफ्ट करण्यात आलं। मदतीसाठी मिलिटरीलाही पाचारण करण्यात आलं। आमदार अभिजित पाटील यांनी माहिती दिली। माढा तालुक्यातील वाकाव, राहुलनगर या गावांना पाण्याचा वेढा बसलाय। पूल नसल्यामुळे गावकऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा नदीच्या पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास सुरू आहे। जालना तालुक्यातील पारेगाव इथलं हे विदारक चित्र आहे। नवीन पूल बांधून देण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आलाय। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे। बीडच्या पाटोद्यातील नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत। आमदार सुरेश धस यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आलाय। अनेक गावं पाण्याखाली गेलेत। पिंपळगाव येथील 12 ते 13 लोक गेल्या 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेत। एनडीआरएफ पथकाचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत। बीड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे हाहाकार उडालाय। अनेक गावांमध्ये अजूनही पुराचं पाणी कायम आहे। पिंपळगाव इथं 12 ते 13 लोक 2 दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेत। धुळ्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। शाळा आणि जिल्हा रुग्णालयात पाणी साचलंय। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तसंच सोलापूर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। शेतीचंही नुकसान झालं। इंदापूर तालुक्यातील दानेश्वर कारंडीच्या 2 एकर पेरू बागेमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील वाशी येथील बिरोबा देवाचा भाकणूक सोहळा पार पडला। महाराष्ट्रात नद्याजोड प्रकल्प येऊन हरित क्रांतीनं नंदनवन निर्माण होईल। मात्र त्याचवेळी गावोगावी ईर्षेच्या राजकारणाला उकळी फुटेल अशी भविष्यवाणी करण्यात आली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्यावरील पूल तुटला। विद्यार्थ्यांसाठी शाळा मंदिरात भरवण्याची वेळ आली। पुलाची डागडुजी करण्याची मागणी होतीये। हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान झालंय। 2.5 लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीनं बाधित झालंय। हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव इथं एक जण पुरात वाहून गेला। पुलावरून पाणी जात असताना त्यानं केलेलं अति धाडस त्याच्या अंगलट आलं। गावकऱ्यांकडून तरुणाचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जमिनीची पाणी पातळी वाढली आहे। शेतातल्या विहिरी तुडुंब भरल्यात। पिकांचं नुकसान होण्याची भीतीही निर्माण झाली आहे। सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे। शाळेच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। तक्रार करूनही शिक्षण विभागांच्या अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्षच होत आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। पंचायत समिती सभापतीकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। जालन्यात उद्या धनगर समाजाचा इशारा मोर्चा निघणार आहे। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मोर्चा जालना जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा असेल असा विश्वास बोराडे यांनी व्यक्त केला। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी पुंगी बजाव आंदोलन केलं। शेतीचे पंचनामे करून भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनात करण्यात आली। पुण्याच्या इंदापुरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला। दुग्धाभिषेक करत जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचं समर्थनच करण्यात आलं। येत्या 2 दिवसात उद्धव ठाकरे धाराशिवचा दौरा करणार आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची माहिती घेतली। पूरग्रस्त नागरिकांची मदत करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत। जून ते ऑगस्टमध्ये 2215 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मात्र पाऊस सुरूच असल्यानं पंचनाम्यांचं काम सुरूच आहे।
उद्धव ठाकरेंनी राजकारण करू नये, त्यांच्या काळात काय झालं हे मी बाहेर काढू इच्छित नाही, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्याचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला. निर्धार मेळाव्यासाठी ते नागपूरला जाणार होते. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्याचे आदेश त्यांनी दिले. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना फोन केला. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नागरिकांना मदत पोहोचवण्यासंदर्भात त्यांनी फोनवरून चर्चा केली. जमीन वाहून गेली, पिकं माती गेली, या तिन्ही गोष्टींचं नुकसान भरपाई दिली पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हे मत व्यक्त केलंय. तातडीची आणि कायमस्वरूपी मदत झाली पाहिजे. शेतकरी राजा पुन्हा कसा उभा राहील याचा सरकारनं विचार करावा, असा सल्ला पवारांनी दिलाय. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी सुरू आहे, त्यामुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालंय. सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, असं मत मनसे नेते बाळा नांदगावकरांनी व्यक्त केलंय. येवला नाशिक येथील शेतकऱ्यांबरोबर मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांकडून मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती घेतली. मंत्रिमंडळ बैठकीत जून ते ऑगस्ट कार्यकाळातील मदत जाहीर करण्यात आली आहे. 2200 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानग्रस्तांसाठी ही मदत असेल. सप्टेंबरमधील नुकसानीसाठी मात्र अद्याप मदत जाहीर झालेली नाही. उद्या सकाळपासून अजित पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बाधित भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. तर आज आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला त्यांनी भेट दिली. आज हिंदू नाही बळीराजा खतरे में है, राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी रोहित पवारांनी ट्विट करून केली. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीला पूर आलाय. पात्र सोडून पाणी हायवेवर यायला सुरुवात झाली आहे. शेकडो गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यात आलंय. पाऊस थांबलेला असला तरी वरून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी महामार्गावर येऊ लागलाय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं. याचा मोठा फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसलाय. हवामान विभागाकडून पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा सध्या 3 दिवस अलर्ट मोडवर आहे. 26, 27 आणि 28 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा 24% जास्त पाऊस पडलाय. नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. घरासमोर झाडू मारत असलेल्या महिलेची सोनसाखळी हिसकावून 2 अज्ञात चोरट्यांनी ऍक्टिव्हा गाडीवरून पळ काढला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेनं तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. अकोल्याच्या पातूर शहरात अवैध जुगार अड्ड्यावर पैशाच्या देवाणघेवाणीवरून मोठा राडा झाला. शहरातल्या बादशाह चौकात रात्री 9च्या सुमारास मटका लागूनही पैसे न दिल्यानं 2 गटात वाद झाला. चाकू आणि पाईपचा वापर करत झालेल्या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झालेत. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरातल्या मीटरमध्ये फेरफार करून बेकायदेशीरपणे वीज वापरणाऱ्या 35 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणच्या तपासणी मोहिमेत नारेगाव, जयभवानीनगर आणि कुंभेफळसह विविध भागात कारवाई करण्यात आली. महावितरणच्या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबागच्या पथकानं महाड तालुक्यातील आमदोशी फाटा इथं कारवाई करून बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसं ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी कृणाल रामचंद्र सरकले आणि लक्ष्मण सीताराम पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे कोणताही परवाना नसताना त्यांनी शस्त्र विक्रीचा प्रयत्न केला होता. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या चुंचाळे गावात भरवसेत स्त्री जातीचा अर्भक मृतावस्थेत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतावस्थेतल्या अर्भकाला ताब्यात घेतलं. या प्रकरणी अज्ञाताविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये भारत पाकिस्तान मॅचवर सट्टा खेळणाऱ्या 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. सिंधू कॉलनी परिसरात सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरीमध्ये एका मतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी 2 अल्पवयीन आरोपींसह 4 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. गतिमंद मुलगी याच परिसरातली रहिवासी असून आरोपींनी शाळेजवळील एका इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरातील सुधाकर नगरमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. सशस्त्र चोरट्यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीचा प्रयत्न केला. घराचं कुलूप तोडून चोरटे घरात शिरले, मात्र त्यांच्या हाती काहीच न लागल्यानं चोरटे त्याच ठिकाणावरून पसार झाले.